नमस्कार, जयस किचन मध्ये आपले स्वागत आहे. तर पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा म्हटलं की काहीतरी खुसखुशीत खायची इच्छा होते, काहीतरी टेस्टी खायची इच्छा होते. तर काहीतरी खुसखुशीत आणि टेस्टी म्हटलं की आपल्याला भज्याची आठवण येते. तर चला आज बनवूया तुमच्या सर्वांच्या आवडीचे कांदे भजे. भजे बनवण्यासाठी जवळपास 7 ते 8 कांदे घ्यायचे आणि ते अशा पद्धतीने उभे चिरून घ्यायचे. आता हे कांदे चिरून घेतलेले आहेत. याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर 1 चमचा जिरं, ओवा, चवीनुसार मीठ, हळद आणि जवळपास 2 ते 3 चमचे बेसन घालायचं. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करत असताना आवश्यकतेनुसार याच्यामध्ये आपण बेसन ऍड करू शकतो. पण कांदे भजी बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की कांद्याचं प्रमाण हे बेसनाच्या प्रमाणापेक्षा नेहमी जास्त असलं पाहिजे. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स होण्यासाठी मी यामध्ये थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे, जेणेकरून भज्याची जी बाइंडिंग आहे ती व्यवस्थित येणार. त्यानंतर कढईमध्ये छान तेल तापलेलं आहे. आता कांदे भजी व्यवस्थित तळून घेऊया. छान ब्राउनिश होईपर्यंत कांदे भजे तळून घ्यायचे. मीडियम आचेवर जर भजे तळून घेतले तर भजे आतमधून व्यवस्थित होऊन पण येतात आणि भज्याला खुसखुशीतपणा पण येतो. त्यामुळे मीडियम आचेवर व्यवस्थित भजे हे तळून घ्यायचे. बघा, छान भजे इथे मी तळून घेतलेले आहेत. छान खुसखुशीत भजे झालेले आहेत. त्यासोबत हिरव्या मिरचीची मजा तर काहीतरी वेगळीच असते. त्यामुळे छान इथे मिरच्या पण तळून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित सगळे भजे आता तळून झालेले आहेत. गरमागरम कांदे भजे आणि कांदे भज्यासोबत कडक असा अद्रक टाकलेला चहा, तर याची मजा तर फार वेगळीच असते. तर चला बनवूया चहा. तर चहा बनवण्यासाठी दूध घेतलेला आहे, त्याच्यामध्ये साखर, चहापत्ती आणि अद्रक छान चहा शिजू दिला आणि मस्तपैकी चहा तयार झालेला आहे. खुसखुशीत आणि टेस्टी कांदे भजे आपले रेडी आहेत. खूप छान टेस्ट झालेली आहे कांदे भज्याची. आणि बघा, हे जे कॉम्बिनेशन आहे चहा आणि कांदे भजे, हे कॉम्बिनेशन खूप जबरदस्त आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. थँक्यू.